नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. टू बी ऑनेस्ट आजची सकाळ लिटरली 2024 मधली सगळ्यात बेस्ट सकाळ होती. मी कालपासून स्नोफॉलची वाट बघत होतो आणि आज सकाळी कर्टन उघडताच स्नोफॉल चालू झाला होता. मी एवढी खुश झालो, की मी वर्ड्समध्ये लिटरली डिस्क्राईब करूच शकत नाही. अँड धिस वॉज माय फर्स्ट टाईम इन माय लाईफ दॅट आय एक्सपिरियन्स स्नोफॉल. सो कॅन यू इमॅजिन? एवढं भारी वाटतंय, एवढं भारी वाटतंय. माझा आनंद कशात मावतच नाहीये. मग घरच्यांना वगैरे व्हिडिओ कॉल केला आणि मग मी एकटीच इकडे-तिकडे मस्त फिरत होतो. तेवढ्यात माझे बाकीचे मित्रसुद्धा उठले आणि आम्ही चायवाल्याला चहा प्यायला गेलो सकाळ-सकाळी आणि एक्साइटेडमध्ये शूट करायचं राहूनच गेलं. पण खूप सुंदर वाटतंय. मग आता स्नोफॉल चालू झालाय म्हटल्यानंतर काहीतरी गरम-गरम प्यायला तर पाहिजेच म्हणून लगेचच फ्रिजमधून आहे तेवढ्या सगळ्या भाज्या काढल्या आणि म्हटलं व्हेजिटेबल सूपच बनवायचं. मग कॅबेज, बेल पेपर, बीन्स आणि कॅरट फाईनली चॉप करून घेतलं आणि त्याचसोबत जिंजर आणि गार्लिक सुद्धा चॉप करून घेतलं. तुम्हाला हवं तर अजून तुमच्या आवडीचे व्हेजेस ॲड करू शकता. मग कढईत तेल, जिंजर गार्लिक घालून भाजून घ्यायचं आणि मग सगळ्या व्हेजेस घालून मिक्स करून घेतलं. त्याच्यात मग थोडं-थोडं पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यायची. मग मीठ, 1 चमचा व्हिनेगर, 2 चमचे सोया सॉस घालून मिक्स करायचं आणि मग 2 ते 2.5 चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग ब्लॅक पेपर घालून छान थिक कन्सिस्टन्सी होईपर्यंत उकळून घ्यायचं आणि मग गरम-गरम प्यायचं. आहे की नाही ईझी? तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा. मग मी एक सूप पिऊन 1 तास झोप काढून उठलो आणि नुसतेच 4 वाजलेले आणि हा असा अंधार झालेला. लगेचच फ्रेश होऊन असाइनमेंट करायला बसलो. चलो बाय.